नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे माननीय माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग मंत्रालय याचा राजीनामा दिला आहे। त्याबद्दलच आता आपण पूर्ण माहिती बघूया। राजीनामा का बरं दिला, काहून दिला, आणि तुम्हाला जर असेच आणखी दिव्यांगाबद्दल व्हिडिओ पाहायचे असेल तर या YouTube चॅनलला तुमचं लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग आपण माहिती सुरू करूया। तर तुम्ही बघू शकता, बच्चू कडू नाराज, दिला राजीनामा, सुरक्षाही काढण्यात आली। म्हणजे बच्चू कडून जे दिव्यांग मंत्रालय होतं त्याचा राजीनामा दिला, त्याबद्दलची खबर आहे। तर तुम्ही समोर बघा, माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे देशात पहिलं दिव्यांग मंत्रालय म्हणजे महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे। म्हणजे जे कुठंच दिव्यांग मंत्रालय नाही ते बच्चू भाऊच्या कार्यकाळात होतं। म्हणजे त्यांनी स्वतःहून दिव्यांग मंत्रालय आणलं होतं, जे भारतामध्ये कुठंच नाही, पण त्यांनी पहिलं महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय आणलं होतं। तर त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी याला मंजुरी दिली होती, पण या मंत्रालयाचं काम अद्यापही सुरू न झाल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यामुळे त्यांनी आपल्याकडलं सोपवलेल्या पदाचा राजीनामा दिला आहे। तसंच आपली सुरक्षाही काढून घ्यावी अशी विनंती त्यांनी राज्य शासनाकडे केली। म्हणजे जे पण बच्चू कडू हे दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री बनले होते, पण त्यांचं पण अद्यापही म्हणजे आतापर्यंत पण काम चालूच नाही झालं, म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली त्या संदर्भात आणि त्यांचा राजीनामा दिला। समोर बघा काय म्हणतात आणखी, बच्चू कडू यांनी या संदर्भात सविस्तर पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। म्हणजे जे पण आताच्या सध्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र साहेब फडणवीस यांना एक पत्र पण लिहिलंय। या पत्रात ते म्हणतात, भारतातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र निर्माण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं मनापासून आभार, परंतु अद्यापपर्यंत दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू नाही झाले। त्यांनी असं सांगितलंय की मंत्रालय तुम्ही केलं, खूप चांगलं काम केलं, त्याच्यापासून मनापासून धन्यवाद, पण त्या मंत्रालयाचं काम आणखी पण सुरू नाही झालं। पदावरून राहून हे काम होणार अशी शक्यता मला दिसत नाही। म्हणजे जे मी आता ज्या पदावर आहे दिव्यांग मंत्रालयाच्या, त्या पदावर राहून हे काम होणार हे शक्य नाही। त्यामुळे दिव्यांगासोबत बेईमानी करणं मला शक्य नाही। त्यामुळे मी माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। पहा मित्रांनो, त्यांनी दिव्यांगासाठी किती सोचलं। ते सांगत आहे की जे दिव्यांग मंत्रालय तुम्ही घोषित केलं त्यांचं अद्यापही काम सुरू नाही केलं, पण मी त्या पदावर राहून मला जर ते काम पूर्णच नाही झालं तर मी त्या पदावर कशासाठी राहू आणि कायसाठी राहू। तुम्ही जर ते काम सुरू केलं असतं तर मी त्या पदावर राहिलो असतो, पण ते पद फक्त नावापुरतंच आहे, काम काही होणार नाही। म्हणून त्यांनी त्यांचा म्हणजे दिव्यांग मंत्रालय याचा राजीनामा दिला अध्यक्षपदाचा। हा राजीनामा मंजूर करून सहकार्य करावं, तसंच मला असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी व कुठलीही सुरक्षा ठेवता येऊ नये। म्हणजे त्यांच्याकडे जे दिव्यांग कल्याण मंत्रालय होतं त्यांच्यासाठी त्यांना सुरक्षा पण दिली होती, ते सुरक्षा पण काढून टाका असं माननीय देवेंद्र साहेब फडणवीस यांना त्यांनी लेटरमध्ये पत्र लिहिलं आहे। तुम्ही पत्र बाजूला बघू शकता, त्यांनी पत्रामध्ये पूर्ण सविस्तर लिहिलंय। आणि त्यांनी दिव्यांगांच्या तक्रारी कोणत्या होत्या दिव्यांग मंत्रालयाबाबत त्या पण इथं त्यांनी स्पष्ट केल्या, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही बघा, बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय काही तक्रारी देखील आपल्या पत्रातून व्यक्त केल्यात। म्हणजे त्या पण तक्रारी होत्या दिव्यांग मंत्रालयामध्ये, त्या तक्रारी पण त्यांनी व्यक्त केल्या। इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणारं मानधन खूप कमी आहे। म्हणजे जे पण आजूबाजूचे राज्य आपल्या गोवा, कर्नाटक, तेलंगणा ह्या राज्यामध्ये दिव्यांगांना मानधन खूप जास्त आहे। मिळणारं मानधन वेळेवर मिळत नाही, ही पण गोष्ट खरी आहे, कारण की आपलं मानधन हे कधीच स्वराज्य संस्थांना 5% निधी दिव्यांगांचा खर्च करणारी तरतूद आहे, मात्र तेही निधी खर्च करत नाही। म्हणजे त्यांनी असं सांगितलं, दिव्यांगासाठी 5% निधी खर्च होतो। जसं मी तुम्हाला वारंवार सांगितलंय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यामध्ये दिव्यांगासाठी 5% निधी येतो, तो पण निधी आजपर्यंत खर्च होत नाही, कोणी देतही नाही, कोणी नाव पण काढत नाही।
अजूनही दिव्यांग मंत्रालयाचा स्वतंत्र मंत्री नाही, तसंच सचिवही नाही. ही पण गोष्ट खूप सत्य आहे. पूर्ण मंत्री बसले पण दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री आतापर्यंत बसलाच नाही. ही पण गोष्ट आहे. त्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग मंत्रालयाचं स्वतंत्र कार्यालयही नाही, तसेच यासाठी पदभरती केलेली नाही. आता दिव्यांग मंत्रालय जर तुम्ही स्थापनच केलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग मंत्रालयाचं एक ऑफिस पाहिजे आणि त्या ऑफिसमध्ये दिव्यांग कोणची ना कोणची तक्रार घेऊन जाऊ शकते. त्यासाठी त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणतंच मंत्रालय आजपर्यंत बांधलं नाही. इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या दिव्यांगासाठी करणं गरजेचं आहे, त्या अद्यापही झाल्या नाही. म्हणजे ते आता असं सांगत आहे की जे दिव्यांगासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत पण त्या अद्यापही आजपर्यंत झाल्या नाही, असे माननीय माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग पदाचा राजीनामा दिलाय, म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचा राजीनामा दिलाय. पण आता जे होणार, दिव्यांगासाठी बच्चूभाऊ खूप करतात आणि त्यांनी दिव्यांगासाठी जे पण केलं त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो मी. आणि हा व्हिडिओ इथंच खतम करतो. समोरच्या व्हिडिओला तुम्हाला कशाची माहिती पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.